विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये तौलनिक साहित्य अभ्यास स्वरूपाने संकल्पना बघितल्या. आता पार्ट 2 मध्ये आपण घटक 2 तौलनिक साहित्य अभ्यासाचे मूलभूत आधार बघूया. त्यामध्ये उद्दिष्टे याचा अभ्यास करण्याचं उद्दिष्ट असं आहे की या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपणास राष्ट्रीय साहित्य ही संकल्पना कशी उदयास आली, धर्म, शिक्षण, भाषा आणि साहित्य या साऱ्यांशी मिळून त्या राष्ट्रांनी परंपरा निर्माण होते. राष्ट्रीय साहित्याचे गुणविशेष म्हणजे काय ते आपणास कळेल. भारतीय साहित्य आणि विश्व साहित्य यांचा बोध होईल. प्रास्ताविक वेगवेगळ्या राष्ट्रातील साहित्याची तुलना करणे हा तौलनिक साहित्य अभ्यासातील महत्त्वाचा भाग आहे. साहित्य ही बोलून चालून व्यक्ती प्रतिभेतून साकार होणारी वस्तू आहे. राष्ट्रीय साहित्याची तुलना उथळ होऊ नये म्हणून तौलनिक साहित्याला काही पथ्ये पाळावी लागतात. सार्वत्रिक आणि अपरिवर्तनीय अशा राष्ट्रीय गुणधर्मावर लक्ष केंद्रित केले तर तो तुलनात्मक अभ्यास वरवरचा आणि उथळ होईल. म्हणून साहित्याचा विकसन प्रवृत्तीवर तुलना केंद्रित करणे लाभदायक ठरते. विषय विवेचन. राष्ट्रीय साहित्य म्हणजे काय आपण बघूया. वेगवेगळ्या राष्ट्रातील साहित्यांची तुलना करणं हा तौलनिक साहित्यामधील एक फार लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. फ्रेंच साहित्य आणि जर्मन साहित्य किंवा फ्रेंच साहित्य आणि इंग्लिश साहित्य यांच्याशी तुलनात्मक अभ्यास केले गेलेले आहेत. त्यातून राष्ट्रीय साहित्य ही संकल्पना उदयास आलेली आहे. राष्ट्रीय साहित्य म्हणजेच एका देशाचे, एका भाषेचे आणि एका संस्कृतीचे साहित्य अशा त्या संकल्पनेचे स्वरूप आहे. या संकल्पनेच्या उदयापासूनच तिच्या विरोधातील सूर तीव्र झालेले आढळतात आणि ही संकल्पना स्वयं संकुचित असून तिची अर्थकक्षा मुळातच छोटी आहे. तेव्हापासून म्हटले गेले आहे कारण मुळातच राष्ट्र ही संकल्पना कल्पनेने रचलेले रचित आहे. राष्ट्र ही नैसर्गिकरित्या निर्माण झालेली नसून इतिहासातील घटनाक्रमानुसार माणसाने निर्माण केलेली असतात. ती जन्मजात भरभराट पावतात आणि नष्टही होतात. कुरु, पांचाल, मगध इत्यादी प्राचीन भारतातील राष्ट्रे आज कुठे आहेत? 1947 पूर्वी पाकिस्तान आणि 1971 पूर्वी बांगलादेश या राष्ट्राचे अस्तित्व कुठे आहे? मानवी वंशाचा वांशिक घटक, भूप्रदेश आणि हवामान यांचे भौगोलिक घटक, लोकसंख्या आणि व्यवसाय हे आर्थिक घटक, तसेच कायदा, कानून आणि शासन यंत्रणा हे राजकीय घटक या सर्वांनी मिळून राष्ट्र ही संकल्पना साकारलेली असते. धर्म, शिक्षण, भाषा आणि साहित्य या साऱ्यांची मिळून त्या राष्ट्रांची परंपरा निर्माण होते. कोणत्याही बाह्य आघाताने वांशिक, भौगोलिक, आर्थिक अथवा राजकीय घटकांमध्ये बदल घडून आले की राष्ट्र या संकल्पनेची परिणामे बदलतात. साहित्य ही बोलून चालून व्यक्ती प्रतिभेतून साकार होणारी वस्तू आहे. तर मग एखाद्या राष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्य समुच्चयाला काही समान गुणधर्म असतात हे मानणे कितपत संयुक्तिक आहे? राष्ट्रीय वैशिष्ट्ये नावाची वस्तू मुळात अस्तित्वात असते काय? त्या राष्ट्राने भौगोलिक स्थान, ऐतिहासिक परंपरा, भाषिक विशेष, साहित्याचा विकास, परंपरा इत्यादींच्या साहाय्याने राष्ट्रीय साहित्याचे गुणविशेष सामान्यतः निश्चित केले जातात. आणि शिवाय प्रत्येक राष्ट्रातील मानव समाजाची एक विशिष्ट जीवनसरणी असते. त्यातून त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन आकार घेत असतो. या जीवनविषयक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब राष्ट्रीय साहित्यात उमटणे अपरिहार्य आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांचे आत्मतत्व त्या राष्ट्रीय साहित्याच्या आधारे ठरवण्याच्या प्रयत्नांना ऐतिहासिक महत्त्व आहे. एकाच भाषेतील साहित्यात वेगवेगळ्या राष्ट्रांच्या साहित्याचा समावेश होतो तेव्हा राष्ट्रीय साहित्याचे प्रश्न अति गुंतागुंतीचे होतात. उदाहरणार्थ, इंग्लिश या भाषेमध्ये ब्रिटिश साहित्य, आयरिश साहित्य आणि अमेरिकन साहित्य या 3 वेगवेगळ्या राष्ट्रीय साहित्यांचा समावेश होतो. इंग्लिश साहित्य हा एका छत्राखाली आयरिश साहित्य आणि अमेरिकन साहित्य यांचा एकत्रित विचार करावा तर राष्ट्रीय साहित्य म्हणून त्यांच्यातील डोळ्यात भरणाऱ्या वेगळेपणाचे करावे काय असा प्रश्न निर्माण होतो.
पूर्वी अमेरिकेत लिहिले जाणारे साहित्य वसाहतीचे इंग्लिश म्हणून ओळखले जात असे, पण काळाच्या ओघात नेमका कोणत्या टप्प्यापासून ते तसे ओळखले जात असे पण काळाच्या नेमक्या कोणत्या टप्प्यापासून ते तसे ओळखले जाण्याचे बंद झाले व स्वतंत्र राष्ट्रीय साहित्य म्हणून ते केव्हा गणले जाऊ लागले हे ठरवणे तसे सोपे नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले एवढ्यामुळेच हे घडून आले आहे का, की खुद्द लेखकांना झालेली राष्ट्रीयतेची जाणीव त्यांच्या मुळाशी आहे का, की राष्ट्रीय लेखनविषयक व स्थानिक मातीचा रंग यांचा उपयोग त्याला कोणी कारणीभूत आहे, की निश्चित स्वरूपाच्या राष्ट्रीय शैलीचा उद्भव झाल्याचे ते फलित आहे. असे मूलगामी प्रश्न रेन वेलेक यांनी या संदर्भात उभे केले आहेत. अशा तऱ्हेचे प्रश्न भारतातील सिंधी साहित्य आणि पाकिस्तानातील सिंधी साहित्य, भारतातील बांगला साहित्य आणि बांगलादेशातील बांगला साहित्य किंवा भारतामधील तामिळ साहित्य आणि श्रीलंकेतील तामिळ साहित्य यांच्याबाबत उभे केले जाऊ शकतात. राष्ट्रीय साहित्याची तुलना उथळ होऊ नये म्हणून तौलनिक साहित्याला काही पथ्ये पाळावी लागतात. सार्वत्रिक आणि अपरिवर्तनीय अशा राष्ट्रीय गुणधर्मावर लक्ष केंद्रित केले तर तुलनात्मक कालखंडावर अथवा त्या राष्ट्रीय साहित्याच्या विकसन प्रवृत्तीवर तुलना केंद्रित करणे लाभदायक ठरते. इंग्लिश आणि फ्रेंच साहित्याच्या सातत्याने विकसित होणाऱ्या साहित्याची तुलना सातत्याने विकसित न होणाऱ्या जर्मन साहित्याची अशा तऱ्हेने करणे उपयुक्त ठरेल असे S.S. प्रावर यांचे म्हणणे आहे. त्यातही या तुलनेचा बहुतांशी भाग साहित्यातील एखाद्या विशिष्ट कालखंडाशी आणि एखाद्या विशिष्ट वाङ्मय प्रकाराच्या ऐतिहासिक विकासक्रमाशी संबंध असावा असेही त्यांनी बजावले आहे. राष्ट्रवादाचे स्वच्छंदतावादी म्हणजे रोमॅन्टिसिझमचे स्वरूप आणि वाङ्मय इतिहास लेखनातील आधुनिक प्रवृत्ती यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला असे रेन वेलेक यांना वाटते. रॉय पास्कल यांनी केलेली इंग्लिश कादंबरी आणि जर्मन कादंबरी यांची तुलना राष्ट्रीय साहित्याच्या तुलनेत एक नमुना म्हणून S.S. प्रावर यांनी उदाहरणादाखल दिलेली आहे. विश्व साहित्य, तर राष्ट्रीय साहित्य आपण बघितलं, आता विश्व साहित्य बघूया. विश्व साहित्य ही संज्ञा पहिल्यांदा गटे यांनी वापरली आणि त्यांनी योजलेली मूळ जर्मन संज्ञा लिटरेटर अशी होती आणि त्याचा इंग्लिश अनुवाद वर्ल्ड लिटरेचर असा करून ते समीक्षकांनी प्रचलित केला. भारतामध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांनी 1921 एका व्याख्यानात विश्व साहित्य ही संकल्पना मांडली. तेव्हापासून भारतीय समीक्षकांनी विश्व साहित्य ही संज्ञा प्रचलित केली. मात्र वेगवेगळ्या समीक्षकांना विश्व साहित्य या संज्ञेच्या अभिप्रेत असलेल्या अर्थछटा भिन्नच आहेत आणि त्यानुसार त्या संज्ञेच्या अर्थकक्षाही भिन्न होतात. गटे यांचे स्वप्न होते की जगातील अद्ययावत साहित्य कधीतरी एकात्म होतील. एका वैश्विक कार्यालयात प्रत्येक राष्ट्राने आपल्या वाट्याला आलेली भूमिका वठवावी आणि सर्व साहित्यांचे एकात्मीकरण होऊन त्यातून एक महान संश्लेषण सिद्ध व्हावे असे ध्येय होते. हे ध्येय साकार होताना आणि झाल्यानंतर जगातील साहित्याचे जे स्वप्न असेल त्याला गटे यांनी विश्व साहित्य हे अभिधान दिले आहे. तथापि काही समीक्षकांनी विश्व साहित्य ही संकल्पना अखिल जगातील महान साहित्यकृतींचे भांडार या अर्थाने उपयोजले आहे. होमर, शेक्सपियर, गटे, कालिदास, तुकाराम, टॉलस्टॉय, चेखॉव यांच्यासारखे साहित्यकार आणि रामायण, महाभारत, इलियड, ओडिसी, गीतांजली, आउटसाइडर यासारख्या साहित्यकृती साऱ्या जगात प्रतिष्ठा प्राप्त असतात आणि ती प्रतिष्ठा ही कालजवी असते. या अशा सगळ्या साहित्याला मिळून विश्व साहित्य असे काही समीक्षक संबोधतात. नचिकेळकर यांनी मांडलेली अक्षर साहित्य संकल्पना याच प्रकारची आहे. प्रत्येक पिढीची अभिरुची आणि स्मरणशक्ती या जोड चाळणीतून गाळल्यावर जे शिल्लक उरते ते अक्षर वाङ्मय असे नचिकेळकरांनी म्हटलं आहे. तेव्हा जगभरातील अक्षर वाङ्मयाचे भांडार म्हणजे विश्व साहित्य असे या
अर्थछटेनुसार ठरते. रवींद्रनाथ ठाकूर यांनी देखील या माणसात विश्वसाहित्य संज्ञा प्रायः याच अर्थाने वापरली होती. अक्षर वाङ्मय आणि विश्वसाहित्य या संज्ञेच्या अर्थकक्षामध्ये थोडासा फरक करता येईल. अक्षर वाङ्मय हे स्मृती आणि अभिरुची यांच्या सीमारेषा ओलांडून जात असले तरी त्या राष्ट्रपुरतेच असू शकते, परंतु विश्वसाहित्य मात्र राष्ट्राच्याही सीमा ओलांडून अखिल जगात कौतुकाचा, आदराचा व सन्मानाचा विषय बनलेला असते असे म्हणता येईल. विश्वसाहित्य या संज्ञेची आणखी एक अतिव्याप्त अर्थछटा आहे. विश्वातील सगळे साहित्य अशा अर्थाने काही समीक्षक ही संज्ञा वापरतात. विश्वातील सगळ्या साहित्याचे मिळून जे संकुल तयार होते त्याला उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. किंवा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर विश्वसाहित्य संज्ञा साहित्य विश्व या अर्थाने गृहीत धरले जाते. विश्व साहित्यामध्ये राष्ट्राच्या सीमा ओलांडणाऱ्या साहित्यविषयक चळवळींचा तसेच नव्या पद्धतींचा अभ्यास केला जातो. तर तौलनिक साहित्यामध्ये दोन किंवा अधिक साहित्यामधील परस्पर संबंधांचा अभ्यास अंतर्भूत होतो. असा फरक त्यांनी केला आहे. या भूमिकेचा स्वीकार केला तर विश्वसाहित्य आणि तौलनिक साहित्य शेवटी परस्परात विलीन होतात असे मानावे लागते. त्यानंतर आपण राष्ट्रीय साहित्य बघितले, विश्व साहित्य. आता भारतीय साहित्य बघूया. भारतीय साहित्य ही संज्ञा प्रथमतः पाश्चात्य भारत विद्याशास्त्राच्या ज्या इंडोलॉजिस्ट अभ्यासकांनी वापरली. भारतातील वाङ्मय इतिहासकारांनी सुरुवातीला या संज्ञेचा स्वीकार केला नाही. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात विविध भारतीय भाषातील वाङ्मय इतिहासकारांनी आपला भाषेतील साहित्यातील स्वतंत्रपणे इतिहास गोळा करण्यातच समाधान मानले. 19व्या शतकातील प्राच्यविद्याशास्त्र यांच्या स्वतंत्रपणे इतिहास गोळा करण्याचा प्राच्यविद्याशास्त्र यांच्या ओरिएंटलिस्ट दृष्टीने भारतीय साहित्य म्हणजे संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांमध्ये निर्माण झालेले साहित्य एवढाच सीमित अर्थ होता. मेकॉलो आणि मॅक्समुलर या दोघांनी याच अर्थाने भारतीय साहित्य या संज्ञेचा वापर केला आहे. मेकॉले यांनी ते कुचेष्टेने तर तुच्छतेने केला आहे आणि मॅक्समुलर यांनी प्रशंसने व श्रद्धेने केला आहे. पण दोघांच्या वापरातील अर्थकक्षा एकच आहे. राष्ट्रीय साहित्य ही संकल्पनेची जी सर्वसाधारण अर्थकक्षा आहे त्यापेक्षा भारतीय साहित्य ही संकल्पना खूपच वेगळी आहे. किंबहुना ते राष्ट्रीय साहित्य या संकल्पनेच्या ठराविकतेचा एक आव्हानच आहे आणि याला कारण म्हणजे भारतीय जीवनामध्ये शतकानुशतके मुरलेली आणि भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनलेली अनेकता हे होय. या देशात एक दोन नव्हे तर अगणित भाषा एकत्र नांदत आहे आणि भारतीय राज्यघटनेने प्रारंभी 14 भारतीय भाषा भारताच्या प्रमुख भाषा म्हणून मान्य केल्या होत्या. कालांतराने यादीत भर पडत गेलेली दिसते. पुन्हा या सर्व भाषांच्या वेगवेगळ्या बोलीभाषा व असंख्य विविध भाषा एकाच वेळी भारतात पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इंग्लिशमध्ये ज्याला लव्ह हेट रिलेशनशिप म्हणतात, भारतीय भाषांमध्ये पारस्परिक संबंध आहेत. भाषिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात आदानप्रदान व प्रेमपूर्ण सहजीवन अनुभवता येते आणि दुसरीकडून पारस्परिक स्पर्धा, कटुता आणि द्वेष यांचा प्रत्यय येतो. मराठी आणि कोकणी, मराठी आणि कन्नड, कन्नड आणि तामिळ, असमिया आणि बांगला, बिहारी हिंदी, इलाहाबादी हिंदी यांच्यामध्ये प्रेम घृणायुक्त संबंध सातत्याने आढळून येतात. अशा तऱ्हेने पूर्वित्यपूर्ण भाषिक सहजीवन मिरवणारे भारत हे जगाच्या पाठीवरील एकमेव राष्ट्र आहे. भारतामध्ये
साहित्य सृजन करणारे साहित्यकारी बहुभाषिक असल्याचे आणि अनेक भाषांमधून सहजपणे साहित्याचे सृजन करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. संत नामदेवांनी 700 वर्षापूर्वी मराठी आणि हिंदुस्थानी या दोन्ही भाषात आपल्या आध्यात्मिक अनुभूतीला काव्यरूप दिले होते. दुसरे मध्ययुगीन कवी विद्यापती यांनी अहवत म्हणजे प्राकृत, संस्कृत आणि मैथिली या 3 भाषांमध्ये काव्य निर्मिती केली होती. सुप्रसिद्ध कथाकार प्रेमचंद यांनी प्रथम काही वर्ष उर्दूमध्ये कथालेखन केले. नंतर ते हिंदीमध्ये कथालेखन करू लागले. काका कालेलकरांनी मराठी, गुजराती या 3 भाषांमध्ये साहित्याचे सृजन केले आणि या 3 भाषांच्या साहित्य परंपरेमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून ठेवले. कमलादास यांनी मल्याळम आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये काव्य आणि गद्य लेखन केले आणि अरुण कोलटकर यांनी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये काव्य निर्माण करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. भारतीय साहित्य या संकल्पनेचा आव्हानात्मकतेचा एक पैलू आहे. भारतीय साहित्यामध्ये केवळ साहित्यकारच नव्हे तर साहित्यकृती देखील बहुभाषिक असल्याचे अनोखे दृश्य पाहावयास मिळते. कालिदासांचे सुप्रसिद्ध नाटक अभिज्ञान शाकुंतलम केवळ संस्कृतमध्ये लिहिलेले नसून संस्कृत, सौरसेनी, महाराष्ट्रीय आणि मगधी या 4 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यातली भिन्न भिन्न पात्रे बोलतात. अशा तऱ्हेची बहुभाषिक साहित्यकृती भारतात निर्माण होऊ शकते. याचा अर्थच असा की भारतामध्ये अशी एक बहुभाषिक स्थिती विद्यमान होती की जिच्यामध्ये भिन्न भाषा लोकांना भिन्न एकंतिक गटामध्ये विभाजित करीत नव्हत्या, तर लोकांना परस्परांशी संवाद करण्यास, आदी भाषांचे अडथळे उल्लंघून जाण्यास उद्युक्त करत होत्या. बौद्ध साहित्य भांडारातील थेरीगाथा मधील काही रचना संस्कृतमध्ये आहेत तर बाकीच्या बहुतांश रचना पालीमध्ये आहेत. ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातील प्रारंभीचे 5 श्लोक संस्कृतमध्ये असून बाकी सर्व ग्रंथ मराठीमध्ये ओवीरूपतात आहे. मल्याळम साहित्यात मणिप्रवाळम नावाचा एक काव्य रचना प्रकार आहे. त्यामध्ये काव्याची एक ओळ मल्याळममध्ये आधी एक ओळ संस्कृतमध्ये अशी संपूर्ण काव्याची रचना असते. ही मणिप्रवाळम रचना प्रवृत्ती केवळ मल्याळम भाषेपुरतीच सीमित नाही, ती अन्य भारतीय भाषात देखील पाचरलेली दिसते. संत नामदेवांनी गवळणी ठकविल्या अशा प्रारंभीची एक गवळण आहे. गोविंदाने केलेला गोपीवस्त्र हरणाचा प्रसंग या गवळणीत वर्णन केलेला आहे. मात्र या 5 गवळणी 5 वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या 5 भिन्न प्रकारची ओळख मिळवणाऱ्या मराठी, कानडी, मुसलमानी, कोकणी आणि गुजरी अशा आहेत. गोविंदाला त्या आपली वस्त्रे परत करण्याची विनवणी आपल्या भाषेत करतात. त्यासाठी कन्नड, फारसी, मराठी, कोकणी आणि गुजराती अशी 5 भाषातील विनवणीची 5 कडवे नामदेवांनी या गवळणीत गुंफले आहेत. मणिप्रवाळम रचनेचे मराठीतील हे सर्वात जुने आणि सर्वात उत्कृष्ट उदाहरण आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये समाविष्ट केलेले आणि पुढे राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झालेले वंदे मातरम हे गीत बांगला आणि संस्कृत या भाषेतील ओळी एकत्र गुंफून लिहिलेले असल्यामुळे ती एक प्रकारची मणिप्रवाळम रचनाच आहे. सावरकरांच्या स्वतंत्रतेचे स्तोत्र या कवितेत जयस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे हे ध्रुवपद शुद्ध संस्कृतमध्ये असून कवितेचे बाकी सर्व ओळी मराठीत रचलेल्या आहेत. प्रत्येक मराठी कडव्यानंतर संस्कृत ध्रुवपद येत असल्यामुळे ही देखील एक प्रकारची मणिप्रवाळम रचनाच आहे.
भारतासारख्या खंडप्राय देशात प्राचीन काळापासून आजतागायत विविध तऱ्हेचे धार्मिक, राजकीय, सामाजिक, प्रावृत्तिक आंदोलनाच्या समवेत साहित्याची निर्मिती होत राहिली. विभिन्न भौगोलिक, भाषिक, सामाजिक अस्मिता जाणणाऱ्या या देशाने एका विशिष्ट पातळीवर एकात्मता जपली आहे. विविधतेतील एकता हे या देशाचे जीवनसूत्र आहे. विविध भाषांमधून विविध प्रकारे अभिव्यक्त झालेल्या साहित्यातूनही हे जीवनसूत्र कसे गुंफले गेले याची चिकित्सा भारतीय साहित्य संकल्पनेच्या मुळाशी आहे. 1945 पेन संस्थेच्या अखिल भारतीय संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरोजिनी नायडू यांनी म्हटले आहे, भारत एक आहे आणि अखंड आहे. भारतीय प्रजा अनेक भाषेत बोलत असेल पण सर्वांचे हृदय एक आहे. आणि डॉक्टर राधाकृष्णन यांचे वचन जे साहित्य अकादमीने आपले ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले तर सर्वश्रुत आहे. भारतीय साहित्य एकच आहे पण ते अनेक भाषांमधून लिहिले जाते. अर्थात भारताच्या विविध भाषांमध्ये निर्माण झालेल्या साहित्यकृतीमध्ये आढळून येणाऱ्या साम्यस्थळांची सूची म्हणजे भारतीय साहित्य नव्हे. साम्यस्थळांच्या शोधा इतकेच किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त महत्त्व प्रत्येक भाषेतील साहित्याच्या वेगळेपणाला आहे. प्रत्येक फुलांची स्वतंत्र ओळख व सुंदरता यांचे भान ठेवून वेगवेगळ्या फुलांचा पुष्पगुच्छ बनवला जातो. त्याच्याशी भारतीय साहित्य या संकल्पनेचे साधर्म्य आहे. भारतीय साहित्याची पार्श्वभूमी अत्यंत समृद्ध आणि बहुआयामी आहे. सर्व भारतीय भाषांमध्ये या पार्श्वभूमीतून साहित्याचा उद्भव झालेला आहे. या पार्श्वभूमीच्या केंद्रस्थानी वेदांत तत्त्वज्ञान आहे. पुनर्जन्म, कर्मविपाक आणि नीतिवाद हे या तत्त्वज्ञानाचे 3 पैलू आहेत. भारतीय साहित्यातील कोणत्याही भाषेतील कोणतीही साहित्यकृती घेतली तरी तिच्या असे सूत्र आणि आकृतिबंधात हे तत्त्वज्ञान निहित आढळेल. अर्थात भारतीय साहित्यात लिहित असलेले हे वेदांत तत्त्वज्ञान अस्तिक पक्षीय असेल किंवा नस्तिक पक्षीय असेल. कारण वेदांत तत्त्वज्ञानाचा आधार करणारी एक मोठी कालव्यापी परंपरा जशी भारतात आहे तशी वेदांत तत्त्वज्ञानाला विरोध करणारे, त्याविरुद्ध बंड करणारी चार्वाक, बुद्ध, फुले, आंबेडकर यांची एक मोठी प्रभावी परंपरा भारतात आहे. एकतर वैदिक तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून अथवा त्याला विशेष विरोध करून तेथील लोकांची जीवनसरणी शतकानुशतके घडत गेलेली आहे. म्हणजेच या ना त्या स्वरूपात सकारात्मक अथवा नकारात्मक रीतीने वैदिक तत्त्वज्ञाने भारतीयांच्या जीवनधारणेत आणि म्हणून भारतीय साहित्यात अनुसूत आहे. 5व्या शतकातील तामिळ अलवारांपासून 20व्या शतकातील अरविंद, विनोबा, तुकडोजी, रजनीश, आठवले शास्त्री यांच्यापर्यंत भक्तीची आणि त्या अनुषंगाने भक्ती साहित्याची एक धारा भारतामध्ये वाहत राहिलेली आहे. आणि ती एक आध्यात्मिक, सामाजिक पायावर उभी राहिलेली देशव्यापी चळवळ आहे आणि एका अलौकिक अनुभूतीची उत्कंठ धुंदी ही या भक्ती साहित्याची प्रेरणा आहे. प्रेमपिशे भरले अंगी या भक्ती भावास्ते त्या साहित्याची निर्मिती झालेली आहे. आणि पुन्हा पुन्हा जन्माला यावे आणि परमेश्वराच्या उत्कट भक्तीचे सुख भोगावे ही मनीषा भक्ती काव्यातून कवींनी व्यक्त केलेली आहे. भोगावरी आम्हा घातला पाशानं, मरण आली गेले अशा विरक्त जीवनवृत्तीने हे संत काही जीवनात सामोरे गेलेले आहेत. भक्तिभावाची एक उत्कृष्ट परंपरा आहे. भारतीय साहित्याचे अभिन्न अंग आहे. भारताचा इतिहास अनेक प्रकारच्या वैविध्यपूर्ण राजकीय संघर्षांनी युक्त आहे. अशोकाचे साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, मुघलांचे साम्राज्य, मराठ्यांचे साम्राज्य अशी अनेक साम्राज्य देशात भरभराटीत पावले आहे, लयास गेली. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, टिपू सुलतान, राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यांच्यासारखे पराक्रमी राज्यशासक या देशात आपल्या रणकौशल्याने अजरामर झाले. आणि ब्रिटिशांच्या महासत्तेविरुद्ध भगतसिंग आदी क्रांतिकारांनी, टिळकवादी लोकनेत्यांनी आदी गांधीसारख्या महात्म्यांनी प्रभावी लढे दिले. या सगळ्यात एक संकलित राजकीय उलाढालीचा इतिहास या देशाला लाभला. तसेच राजाराम मोहन राय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंतांनी परखडपणे प्रबोधन करून या देशातील समाज ढवळून काढला आणि प्रगतशील बनवला. हे सगळेच राजकीय, सामाजिक, संचित भारतीय साहित्यात या ना त्या स्वरूपात प्रतिबिंबित झाले आहेत. मग ती
मामुनी रायसंग गोस्वामी यांची छिन्नमर्तासारखी असामिया कादंबरी असो किंवा भालचंद्र नेमाडे यांची हिंदूसारखी मराठी कादंबरी असो, ही अरुंधती राय यांची गोड ऑफ स्माईल थिंग्स आणि इंग्लिश कादंबरी असो, यास सावरकरांची मोठी कविता असो, सुब्रहण्यम भारताची तामिळ कविता असो की सुभद्र कुमारी चव्हाण यांची हिंदी कविता असो, स्वातंत्र्यपूर्व गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश भारतीय लोकांना दिला होता. स्वातंत्र्यानंतर भारताचे झपाट्याने औद्योगिकरण होऊ लागले. परिणामतः खेड्यांकडून इतरांकडे लोकांचा ओघ सुरू झाला आणि शहरामध्ये लोकसंख्येचा उस्फोट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि झोपडपट्ट्या तयार झाल्या. तिकडे खेड्यांचे वेगाने शहरीकरण होऊ लागले, त्यांचे स्वस्त हरपले. त्यातून खेडे आणि शहर असा द्विध्रुवी संघर्ष निर्माण झाला. संघर्ष भारतीय साहित्याच्या आशयसूत्रापैकी एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. भारताचे समृद्ध पुराणकथांनी भारतीय साहित्याला अनेक पदरी मिथकांचा समृद्ध वारसा दिला आहे. कोणत्याही भाषेतील साहित्यकार सहजतेने मिथकांचा वापर करतो आणि पुनर्रचना करतो आणि नव्या अर्थचरणांचा परिवेशात त्याने आकृतीबंध गुंतवून भारतीय मिथके या भारतातील साहित्याची सृजन प्रक्रियेतील नित्यनूतन खाण आहे. भारतीय साहित्य मूलतः मौखिक परंपरेने प्रस्तुत झालेले वेदांचे विशिष्ट स्वराहोरात पठण करूनच वेद जिवंत ठेवले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्राप्त झाले. संतांचे अभंगही मौखिक परंपरेचेच प्रस्तुत झाले. आणि भारतीय साहित्यात काळाच्या ओघात काही वाङ्मय प्रकार परिपुष्ट झाले, काही रूपांतरित झाले तर काही विलुप्त झाले. संस्कृत साहित्याचा महाकाव्य हा सर्वात महत्त्वाचा काव्यप्रकार होता. काळाच्या ओघात तो लुप्त झाला आणि बांगलामध्ये मधुसूदन दत्त यांची मेघनादवध हे रामायणधिष्ठित महाकाव्य लिहिले, परंतु त्यांचे नाते संस्कृत महाकाव्याशी नसून इंग्लिश महाकाव्यांशी होते. मराठीतील पंडित कवींनी लिहिलेली आख्याने ही महाकाव्य या वाङ्मयाची स्पष्ट नक्कल होती. तामिळमधील पर्णी हा काव्यप्रकार महाकाव्य योजनेत असला तरी महाकाव्याची भव्यता त्यामध्ये नाही. मराठी कवी यशवंत यांनी छत्रपती शिवराय हे महाकाव्य रचले. त्याचे महत्त्व केवळ वाङ्मय इतिहासातील नोंदीपुरतेच राहिले. संस्कृतमधील 5 विदग्ध महाकाव्य, 2 तामिळ महाकाव्य एवढ्यापुरतेच महाकाव्य हा वाङ्मय प्रकार भारतीय साहित्यात सीमित झाला. भारतीय नाटकाचा मूळ धागा हरवून नवे भारतीय नाटक उदयास आले. कथा, आख्यायिका, किस्सा, दास्ता, कहाण्या हे मुळातले भारतीय कथा प्रकार लुप्त झाले. लीळा हा प्रकार मराठी महानुभाव साहित्याने निर्माण केला आणि त्यातच तो विरून गेला. 19व्या शतकात कथा, कादंबरी वाङ्मय प्रकार पाश्चात्य साहित्यातून भारतीय साहित्यात आले आणि ललित, प्रवास, वर्णन, आत्मचरित्र हे वाङ्मय प्रकारे असेच पाश्चात्य साहित्यातून आले आणि भारतीय साहित्याने आपलेसे केले. शेवटी साररूपाने असे म्हणता येईल की भारतीय साहित्य दृष्टिकोनाची एक एकात्मता आहे, कारण भिन्न भाषेतील लेखकांचे स्फूर्तिदान समान आहे आणि भावनात्मक आणि ज्ञानात्मक अनुभूतीही समान आहे. हे चौफेर सारखेच ताणतणाव कार्यरत असून त्यातून एक वाङ्मयीन प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहे. त्याने सर्वांच्या समान अशा प्राकथा व प्रतिमांचा एक खजिना निर्माण झाला आहे. भाषिक माध्यम कोणते असो, भारतीय लेखक वैशिष्ट्यपूर्ण असा भारतीय स्वरात बोलत असतो आणि अगदी ते साहजिकच आहे. पराकाष्ठाच्या विविधतेतून आंतरिक एकता दाखवणारे भारतीय साहित्य कोणत्याही राष्ट्रीय साहित्यापेक्षा पृथगात्मक आणि तौनिक साहित्याच्या अभ्यासाला एकीकडून पोषक व दुसरीकडून आव्हानात्मक आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.